स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 3 फोर्स अँड प्रेशर. मागील पाठाला आपण युनिट ऑफ प्रेशर, प्रेशर ऑन सॉलिड्स अँड प्रेशर ऑफ लिक्विड हा घटक पाहिला. आज आपण गॅस प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड बियॉन्ड फोर्स हे घटक अभ्यासणार आहोत. गॅस प्रेशर, वायूचा दाब. इफ अ balloon is inflated by filling air by mouth, it inflates on all sides. If a pinhole is created in the balloons, air leaks out and the balloons does not inflated fully. एखादा फुगा तोंडाने हवा भरून फुगवताना तो सर्व बाजूने फुगत जातो. फुग्याला बारीक छिद्र पडले तर त्यातून हवा बाहेर जात राहते आणि फुगा पूर्ण फुगत नाही. It is realized that like a liquid, gas also exerts pressure on the wall of the container in which it is enclosed. All gases and liquids have a common name, fluid. फुग्याला बारीक छिद्र पाडले तर त्यातून हवा बाहेर जात राहते आणि फुगा फुगत नाही. आपल्याला माहिती आहे ही निरीक्षणे वरील द्रवावरील प्रयोगाच्या निष्कर्षाप्रमाणे आहेत जे आपण काल बघितलं. असे दिसून येतो की वायूसुद्धा द्रवाप्रमाणे ज्या पात्रात तो बंदिस्त आहे त्या पात्राच्या भिंतीवर दाब देत असतो. सर्व द्रव आणि वायू यांना द्रायू अशी संज्ञा आहे. फ्लुइड्स इन अ कंटेनर एक्झर्ट्स प्रेशर फ्रॉम विदिन ऑन द वॉल्स अँड द बलून ऑफ द कंटेनर. पात्रातील द्रायू पात्राच्या सर्वच पृष्ठभागावर, भिंतीवर आणि तळावर आतून दाब प्रयुक्त करतात. अ फ्लुइड इन्क्लोज्ड इन अ कंटेनर्स एक्झर्ट्स इट्स प्रेशर इक्वली इन ऑल डिरेक्शन्स ॲट अ पॉईंट विदिन द फ्लुइड. बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्राव्यामध्ये असलेला दाब सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होतो. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच वातावरणीय दाब. एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स. पृथ्वीवर सर्व बाजूने हवेचे वातावरण आहे. दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. ह्या आवरणालाच वातावरण असे म्हणतात. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट्स टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे. इफ फर्दर एक्सटेंड्स अप टू अबाउट 400 किलोमीटर इन व्हेरी डिल्यूट फॉर्म. त्यापुढेही सुमारे 400 किलोमीटरपर्यंत ते अतिशय विरळ स्वरूपात असते. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. इमेजिन दॅट अ व्हेरी लॉंग हॉलो सिलेंडर ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरियाज इज स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ द अर्थ अँड द कंटेनर एअर. फिगर 3.8. वेट ऑफ धिस एअर इज द फोर्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ द सेंटर ऑफ द अर्थ. हवेमुळे निर्माण झालेल्या दाबाला वातावरण दाब असे संबोधले जाते. अशी कल्पना करा की एकक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर लांबच लांब पोकळ दंडगोल उभा आहे आणि त्यात हवा आहे. ह्या हवेचे वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेले बल आहे. दिस मीन्स दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द रेशो ऑफ धिस वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ द सरफेस. याचाच अर्थ हवेचा दाब म्हणजे हे वजन आणि पृष्ठभागाचे क्षेत्रफळ याचे गुणोत्तर. द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला 1 ॲटमॉस्फिअर म्हणतात. एअर प्रेशर डिक्रीज्ड ॲज वन गोज अप इन हाईट फ्रॉम द सी लेवल. जसजसे समुद्र सपाटीपासून वर जाऊ तसतसा हवेचा दाब कमी कमी होत जातो. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 100 वर इंटू 10⁻³ पास्कल इज इक्वल टू 1 बार अँड इज इक्वल टू 10⁻³ मेगा बार. म्हणजे 1 ॲटमॉस्फिअर बरोबर 101 गुणिले 10⁻³ पास्कल किंवा 1 बार किंवा 10⁻³ मेगा बार. 1 मेगा बार इज इक्वल टू 10⁻² पास्कल, हेक्टोपास्कल. Atmospheric pressure is specified in the units megabar or hectopascal. वातावरणीय दाब मेगाबार किंवा हेक्टोपास्कल या एककामध्ये सांगितला जातो. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ पॉईंट इन एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साइड्स. वातावरणीय दाब हवेतील एखाद्या बिंदूवर सर्व बाजूनी असतो. हाऊ इज दिस प्रेशर क्रिएटेड. हा दाब कसा तयार होतो. इफ एअर एक्झिस्ट इन अ क्लोज्ड कंटेनर द एअर मॉलिक्युल्स इन रँडम मोशन कंटिन्युअसली हिट द वॉल्स ऑफ द कंटेनर. हा दाब कसा तयार होतो तर एखाद्या बंदिस्त पात्रात हवा असल्यास हवेचे रेणू
यादृच्छिक गतीने पात्राच्या बाजूवर आढळतात. इन धिस interaction, a force is exerted on the walls of the container. Pressure is created due to this force. या अंतरक्रियेत पात्राच्या बाजूवर बल प्रयुक्त होते. बलामुळे दाब तयार होतो. We constantly bear the atmospheric pressure on our heads. आपणही वातावरणाचा दाब सतत डोक्यावर बाळगत असतो. However, the cavities in our body are also filled with air and arteries and veins are filled the blood. परंतु आपल्या शरीरातील पोकळ्यामध्येही हवा असते आणि रक्तवाहिन्यामध्येही रक्तही असते. Therefore, we do not get crushed under water and due to atmospheric pressure as the pressure is balanced. त्यामुळे पाणी व वातावरणीय दाबाखाली आपण चिरडले जाऊ शकत नाही. The Earth's atmospheric pressure decreases with height from the sea level as shown in figure 3.9. पृथ्वीच्या वातावरणाचा दाब समुद्र सपाटीपासूनच्या उंचीप्रमाणे बदलतो. कसा बदलतो ते आकृती 3.9 मध्ये दर्शवले आहे. इथे दाखवले बघा ॲटमॉस्फेरिक प्रेशर. टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाइटली. नाउ प्लेस इट इन वॉटर अँड सी. इट विल फ्लोट on water. Try and push it into the water. Even when pushed, it continue to float. This experiment can also be done with a plastic hollow ball. Figure 3.13. आता इथे दाखवलेले आहे बघा. काय सांगितले तिने? प्लॅस्टिकची एक रिकामी हलकी बाटली घेऊन तिचे झाकण घट्ट बसवा. आता ही बाटली पाण्यात टाकून काय होते ते पहा. ती तरंगत राहील. बाटली पाण्यात ढकलून खाली जाते का ते पहा. ढकलली तरी बाटली वर येऊन तरंगत राहते. प्लास्टिकचा पोकळ चेंडू घेऊन असाच प्रयोग करता येईल. नाव फिल द बॉटल विथ वॉटर टू द फुलेस्ट कॅपॅसिटी अँड क्लोज द लीड अँड रिलीज इन वॉटर. द बॉटल विल फ्लोट इनसाइड द वॉटर. व्हाय डज दिस हॅपन? आता प्लॅस्टिकची पाण्याची बाटली काठोकाठ भरून झाकणाने घट्ट बंद करा आणि पाण्यात सोडा. बाटली पाण्याच्या आत तरंगताना दिसेल. असे का होते? द एम्प्टी प्लास्टिक बॉटल फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. प्लास्टिकची रिकामी बाटली व चेंडू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. ऑन द कंट्ररी, द बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोट्स इनसाइड वॉटर बट डज नॉट गो टू द बॉटम. या उलट पाण्याने पूर्ण भरलेली बाटली पाण्याच्या आत तरंगत राहते. ती पूर्ण बुडत नाही. द वेट ऑफ द एम्प्टी बॉटल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड विथ द वेट ऑफ द वॉटर इनसाइड. आतील पाण्याच्या वजनाच्या मानाने रिकाम्या बाटलीचे वजन नगण्य आहे. सच अ बॉटल विथ वॉटर नायदर फ्लोट्स ऑन द सरफेस नॉट डझंट इट गो टू द बॉटम. अशी बाटली पूर्ण बुडत नाही आणि वरही येत नाही. याचा अर्थ पाणी भरलेल्या बाटलीवर खालच्या दिशेने प्रयुक्त गुरुत्वीय बल त्या विरुद्ध वरच्या दिशेने प्रयुक्त अशा बलाने संतुलित झाले असणार. दिस मीन्स द फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्टिंग डाऊनवर्ड्स must have been balanced by an opposite force in the upward direction on the bottle filled with water. This force must have originated from the water surroundings the bottle. The upward force acting on the object in water or other fluid or gas is called buoyant force. पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असे म्हणतात.